साक्षी काय डोंगराला खायला म्हशीला ह्यानं काय वाळून गेलंय सगळं. भरतात का पोट म्हशीचे? कितीला शाळामध्ये? आणि असं काम करताना घरचे काही म्हणत नाहीत का? घरचेच करायला होते. पाणी कमीच घेतलंय. तुला काही वाटलं नाही का ग लेकराला? किती वजन झालंय पिशवीचं? काही नाही वाटलं. कस काय माय येत नाही तुला? मिली पाहिजे आई पळू पळूच. आज खूप दिवसानंतर घरी आलो शेतामध्ये. तर शेतात आल्या आल्या शेतात यावं का नाही हा प्रश्न पडलाय. बघा हे सगळं डुकरांनी नासधूस करून टाकलंय, सगळं खाऊन वाटोळ केलंय. काय उपयोग आहे ना अशा पद्धतीनं एवढे दिवस आपण जपायचं आणि वयात आल्याच्या नंतर जसं शेतकऱ्याला स्वतःचं मूल वारल्यासारखं वाटतं. इतकी भयानक परिस्थिती, विदारक परिस्थिती झाली. बरं हे डुकरांनी केलंय म्हणून रडाव तोपर्यंत इथं पाखरांनी हे जे कंस दिसायला लागले तुम्हाला, त्या कंसाला एकही दाणा नाही, एकही बी नाही ठेवलेलं. हे एक दोन नाही, हे संपूर्ण जे पुढचं तुम्हाला दिसतंय हे फुलवाऱ्यात असतानाच पाखरेन खाऊन घेतलं या. तर हे खूप परिस्थिती विचित्र झाली या शेतकऱ्याची. शेतकऱ्याकडं कर्ज घेणं आणि कर्ज माफीची अपेक्षा करणं याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही. शासन ही काही उपाययोजना करत नाही शेतकऱ्याला कोणत्याच गोष्टीसाठी सबळ करण्यासाठीचं. तर असं चालत राहिलं तर आत्महत्या हा एक मोठा पर्याय शेतकऱ्यापुढंच असतो आणि ते त्याचा अवलंब बी करतात. इलाजच नाही दुसरा, जगण्यासाठी काय करणार आहेत. नग 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 बिलकुल नग. दुधाचं काय गरज नाही. उगा आपलं एक शेळी राहते इथल्या इथं बांधून टाकता येते. शेळ्या न्यायच्या नाहीत आता, नाही तर त्या हो. पण मग ही पण इकून टाकायची म्हणतो ग, शेळ्याच नका सांभाळायच्या. पाऊसच पडना गेला, सगळं सोयाबीन वाळून गेलं आमचं. माळ रानावरलं शेत आहे. आता हे आमच्या चुलत्याचं आहे. एवढं सुंदर आणि शेंगामध्ये आलेलं सोयाबीन आता अशा पद्धतीनं वाळून जाताना वाईट वाटायला लागले. पाऊसच नाही तर काय, मेंढ्या तरी कुठं जातात चरायला. ताराच्या खालून शिरतात म्हणजे का जोक आहे का काय? एवढे लाकडं तार सगळ्या गोष्टी करून बी बरं. आता समजा आपलं एक आपण एक खायापुरतं लावलं होतं, तराटा देऊन तराट्याहून घुसलेत ते. डबल तार होते, ही डबल तार. हा इथं एक होती आपली. खायचा म्हणून खायचा मग आईची कुठची ठेवलीवर सगळं कापून आणि सायाळ तर नव्हतं किंवा इथं. जा म्हणते तर दादा, जातो मी बी घरी. दादाला येऊ द्या, दादा यायचं म्हणाले तर. हा बर बर बर. आता ह्याच्यामध्ये इळा टाकलाय आपण. इळा कुठे गेलाय आपल्याला माहित नाही. इळाचा हारपाला
आज पहिल्यांदाच म्हणजे न्यायला लागलो मी घरी हे अशा जनावरांचा कडबा. इळा हरपाला की दादा लय शिवाय देते. आईचा तर विषयच नाही.